नमस्कार मंडळी, माझं नाव शैलेश रासेकर आणि वारी जगन्नाथाच्या आजच्या नवीन भागात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। मंडळी, जगात राहूनही जगाच्या मोहापासून दूर राहणारे, आत्मज्ञान आणि भक्तीचा प्रकाश देणारे संत म्हणजेच विदेही संत। देह नश्वर आहे व आत्मा अमर आहे, ही अनुभूती ज्यांनी स्वतःच्या जीवनातून जगाला दिली असे संत म्हणजेच विदेही संत। स्वतः दुःख सहन करून इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारे, स्वतः साधं जीवन जगून समाजाला मोठा विचार देणारे संत म्हणजेच विदेही संत। जिथे शब्द संपतात तिथेच या संतांचे कार्य सुरू होते। ज्यांच्या दर्शनाने मन प्रसन्न होते, ज्यांच्या सहवासाने जीवन बदलते आणि ज्यांच्या शब्दांनी आत्म्याला समाधान प्राप्त होते, असे संत म्हणजेच विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराज। मंडळी, आज आपण आलो आहोत विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराज मंदिर, पंगडी या गावी। मंडळी, पंगडी हे गाव यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात असून घाटंजीवरून 13 किलोमीटर अंतरावर आहे। मंडळी, विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराज यांच्या मूर्तीची स्थापना एप्रिल 2013 मध्ये झाली असून वार्षिक काला गुढीपाडवा ते रामनवमी या पावन पर्वात साजरा केला जातो। नमस्कार, जय जगन्नाथ। माझं नाव शंकर हंसराज चिंचुलकर। दर महिन्याच्या 16 तारखेला इथे भजन कीर्तन आणि पंचकोशीतील लोक येऊन इथे भजनाला येतात आणि प्रसाद। नमस्कार, माझं नाव वामन कुमारे। जगन्नाथ बाबाचा वार्षिक काला रामनवमीच्या दिवशी होतो। नमस्कार, मी मकरंद विरुटकर। जय जगन्नाथ। आपल्या येथे पंगडी येथे संत विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराज यांचा 16 तारखेला घुगरीचा कार्यक्रम होतो व या दिवशी सर्व गावातील व बाहेरून आलेले भक्तांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होते। तर मंडळी, विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा यांचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। जय जगन्नाथ।